चला, आज सकाळी सकाळी 8 वाजता आहे ना माझे मिस्टर आत्यांना पुण्याला घेऊन निघाले होते टाके काढण्यासाठी. त्याच्या अगोदर आहे ना आत्यांना इथं खाली आणायचं होतं ना 2 जिने उतरून. आमची चौघांची मोठी कसरत झाली बरं का. खूप वेळ लागला, जवळजवळ पाऊण तास गेला आम्हाला हळूहळू त्यांना आणण्यात खाली. कारण आता त्यांच्या कालाने घ्यायला लागतं, कारण आता पायी तर पूर्ण एकच पायावर बोजा घ्यायचा ना सगळ्या शरीराचा, त्याच्यामुळं. तर त्यांना इथं गाडीत बसून दिलं व्यवस्थित. गाडी दिसते तोपर्यंत उभी राहिली आणि गाडी दिसेनाशी झाल्यावर वरती आले. आता अण्णांना पण आता 2-3 दिवस इथंच होते, त्यांना पण गावाला जायचं होतं. म्हणत होते लसूण खुरपायला लागेल म्हणून जातो आता 2 दिवस. लसूण वगैरे खुरपून पाणी वगैरे भरून येतो परत. मग आता ये जा चालूच असते अण्णांची, कारण गावाला पण आमचं मोठं घर आहे आणि मग इकडं पण यायला लक्ष द्यायला लागतं आणि तिकडं पण, त्यामुळे त्यांची पण जरा जास्त फरफट होते. तर त्यांना आता निघायचं होतं. भाजी मी सकाळीच बनवली होती, नाश्त्यासाठी उपीट बनवलं होतं. त्यांना नाश्ता उपीट आणि अंडी खाऊ घालून मी पाठवलं होतं पुण्याला. डबा पण देऊ का म्हणत होते, पण त्या नको म्हटल्या की मी आल्यावरच खाईल, घरी गाडीत कसं खाणार ना, म्हणून मग डबा नाही दिला मी त्यांना. तर आता हे माझे 2 भाकरी वगैरे बनवल्या, थोडंसं स्वीट पण होतं, लाडू वगैरे. तर ते पण मी अण्णांना म्हटलं ते पण घेऊन जा, भूक लागल्यावर ते पण खाता येतं. आता ते म्हटले मी 2 दिवस काही येणार नाही, डबा पाठवून देत जा. मग आता हे कामाला जाता जाता डबा देणार 2 दिवस अण्णांना. तर मी इथं कॅरी बॅग लावली, परत एक कॅरी बॅग घेतली, कारण पातळ भाजी असते ना, सांडण्याची भीती वाटते. तर ही 5 लिटरची बॉटल घासून घेतली, कारण याच्यामध्ये आत्यांना गावाकडून पाणी आणायचं आहे बोरचं. त्यांना इथलं फिल्टरचं पाणी कडू लागतं म्हणतात, त्या पाण्याने जरा चव लागते ना, जेवण वगैरे जातं त्याच्यामुळं. तर आता अण्णांचं सगळं आवरून दिलं. आता सार्थक निघाला होता अण्णांना इथं सोडवायला. नातवाचं आजोबांवरचं प्रेम तुम्हाला पाहायला भेटतच असेल. ते नको म्हणत होते, तरी पण हा म्हणला की नाही नाही अण्णा, ऊन झाले, मी तुम्हाला सोडून बसून देऊन येतो. तर सार्थक त्यांना सोडवायला गेला. तिथे एका बसला हात करून त्यांना बसून दिलं. जास्त काही नाही, आमचं गाव फक्त इथून 10 किलोमीटर आहे, त्याच्यामुळे अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये ते घरी पोहोचून जातात. आणि येताना पण आहे ना, आता आमच्या गावातली बरेचसे लोक इथं राहतात, अपडाऊन करतात, गावाकडे शेती वगैरे त्यांचे काय बिझनेस ते पाहतात, त्याच्यामुळे जाण्या येण्याचं पण काही टेन्शन नसतं. 15-20 मिनिटांमध्ये यायचं म्हटलं तर इकडे येता पण येतं आणि जाता पण येतं. तर आता तो गेला होता सोडवायला, तोपर्यंत म्हटलं चला आता इडली बनवली होती मी, रात्री पीठ शिल्लक होतं, त्याचं पण एक इडलीचं कुकर काढून घेतला आणि म्हटलं चला गरम गरम इडली खाऊया. नाश्ता मात्र मला एकदम आरामशीरच करायला लागतो, टी व्ही बघत बघत नाश्ता केला. दुपारची कामं आवरली आणि मंजिरीला बोलून घेतलं मी. म्हटलं आता आत्या पण नाही आहे, जरा निवांत, आज पाहुणे वगैरे कोण येणार नाही, कारण बरेचसे पाहुणे आता भेटून झालेत. आता कोण नाही राहिले, सगळे पाहुणे संपले, भेटून गेले. तर केसांना डाय वगैरे केला, संध्याकाळी स्वयंपाक वगैरे केला. तर आत्यांचे निम्मे टाके काढले, निम्मे राहिलेत. तर आता त्यासाठी परत आता कधी बोलवले ते काय मला सांगितलं नाही, मी नाही विचारलं. त्याच्यानंतर आता ही माझी थोडीशी टी व्ही बघता बघता इथं थोडीशी क्रिएटिव्हिटी चालू आहे बघा. आता हे कुबेराक्षी पौधा आहे, ह्याचा मी युट्यूबला दुपारी व्हिडिओ पाहिला होता की असं बॉटल वगैरे काहीतरी मध्ये ठेवायचं, गुंडाळायचं आणि त्याला एक आकार द्यायचा कट करून साईडचं आलेलं. आता हेच माझं इथं चालू होतं, तर ते मी केलं. आता कसं होतंय ना ते तुमच्याशी मी लवकरच शेअर करेल. चला मग बाय.